तर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं कंबरडं मोडलं तरीही पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे. पाकिस्तानी सरकार आणि सैन्य आपल्या जनतेला मूर्ख बनवत आहे. भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आसिम मुनीरला शहाबाज सरकारनं आधी फील्ड मार्शल रँकपदी बढती दिली आणि जगाला दाखवण्यासाठी एक खोटी भेटही दिली. पाकिस्तानच्या या खोटारडेपणाचा बुरखा MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी फाडलाय. लष्कराच्या वर्दीत दिसणारा हा आहे पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर. हा फोटो त्या रात्रीचा आहे जेव्हा आसिम मुनीरला फील्ड मार्शलची रँक देण्यात आली होती. त्यानंतर डिनरचं आयोजन झालं आणि त्याच समारंभात पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफने मुनीरला हा फोटो भेट म्हणून दिला. या फोटोतून पुन्हा एकदा हे खोटं पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत की पाकिस्ताननं भारताला कसं उत्तर दिलं. फोटोत एकाच वेळी अनेक रॉकेट लॉन्चर सिस्टीमना फायरिंग करताना दाखवलं गेलंय. रॉकेट डागल्यामुळं फोटोत आगीच्या ज्वालाही दिसतायत. पण जेव्हा फॅक्ट चेक करण्यात आलं तेव्हा शहाबाज आणि मुनीर दोघांचीही पोलखोल झाली. खरं तर हा फोटो पाकिस्तानी सैन्याचा नाही. हा फोटो चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा आहे. 2019 मध्ये चीननं सैन्याच्या एका सरावादरम्यान हा फोटो काढला होता. चीनचा हा फोटो शहाबाज शरीफने मुनीरला भेट दिल्याचं समजल्यावर जगभरात दोघांची नाचक्की झाली. पाकिस्तानची पोल खोलण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेले MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शहाबाज आणि मुनीरची जोकर म्हणून खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे सत्ताधीश प्रत्येक मुद्द्यावर अफवा पसरवत असल्याचं म्हणत त्यांनी पोलखोल केली आहे. I think yesterday the Pakistani army chief had gifted a photo to the Pakistani Prime Minister Shehbaz Sharif. President of Pakistan was there, the Speaker of National Assembly was there. And these stupid jokers, they want to compete with India. They had given a photograph of a 2019 Chinese army drill claiming it's a victory over India. Now this is what Pakistan indulges in. They cannot even give a proper photograph. सर्वपक्षीय शिष्टमंडळातली बैजयंत पांडांची टीम कुवेतला पोहोचली. तिथल्या उपपंतप्रधानांसमोर त्यांनी पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला. दहशतवाद हे पाकिस्तानचं सरकारी धोरण असल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पसरवत असलेला खोटारडेपणाही ओवैसींनी चव्हाट्यावर आणला. Pakistan conveniently forgets that there are more than 230 million Muslims living in India, and our forefathers rejected the two-nation theory. We rejected the two-nation theory proposed by Mr. Jinnah, and we accepted India as our country, and will continue to stay here. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला भारतानं मोठा धडा शिकवलाय. तरीही मस्तवाल पाकिस्तानचे माकड चाळे सुरूच आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.